न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। थेऊर येथील पावसामुळे शेतीचं प्रचंड असं नुकसान झाले आहे। त्यामुळे तेथील शेतकरी प्रथमेश काकडे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रशासनाला निवेदन दिले। स्थानिक शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत की राइज अँड शाईन कंपनीने त्यांच्या शेतीभोवती बांधलेल्या वॉल कंपाऊंडमुळे परिसरातील नैसर्गिक पाण्याचा निचरा पूर्णपणे अडला आहे। परिणामी आजूबाजूच्या शेतात आणि घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जवळपास प्रत्येकी 2 ते 4 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। असे किमान 10 शेतकरी आहेत। सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कंपनीने पोलीस हाऊसच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था केलेली नाही। त्यामुळे दरवर्षी पाणी साचून पिकांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना तब्बल 3 महिने शेती पडीक ठेवावी लागते। संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून कंपनीकडून तातडीने उपाययोजना करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। त्यांनी इशारा दिला आहे की यावर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। सदर गोष्टीची विचारणा कंपनीमधील संबंधित अधिकाऱ्यांना केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। स्थानिक नागरिकांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देत प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।